नमस्कार मित्रांनो. पहिलं म्हणजे हॅपी होली. आत्ता होळीचा सण आपण साजरा करतोय पा, उद्या रंगपंचमी पा. तर याच्यामध्ये पा की आपली जी इयरली स्ट्रॅटेजी असेल पा, तर ही स्ट्रॅटेजीसाठी हा व्हिडिओ बनवतोय पा. बरेचसे मुलं आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी ज्यावेळेस येतात त्यावेळेस सर नेमकी 1 एप्रिलला रिझल्ट आहे, माझा रिझल्ट आलेला नाही आहे, मी इंटरव्ह्यूला नव्हतो. बरं इंटरव्ह्यूला होतो परंतु स्कोर कमी येतोय, लीड थोडंसं कमी आहे, तर याच्यापुढं कोणती स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पा स्ट्रॅटेजी ठेवणं म्हणजे असं काही विशेष काही नाही पा, एखाद्याकडून आपल्याला सल्ला घेणं असं काही विशेष नाही आहे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण या गोष्टीचे विचार करत असतो त्यावेळेस आपल्या स्वतःला मनाला विचारा की नेमके आपण इथून पाठीमागं काय चूक केली आणि त्या चुकातून आपण काय बोध घेतोय आणि त्याच्यानंतर त्या चुका सुधारवण्यासाठी आपण काय करतोय. या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट असतात पा. स्ट्रॅटेजी ठेवणं म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजी ठेवणं म्हणजे आपण जे टार्गेट्स ठेवलेले आहेत पा आपल्या समोर, तर ते टार्गेटसाठी आपण आपला जो वेळ असेल तो परिपूर्ण देतो की नाही देतो याच्यावरती आपली जी स्ट्रॅटेजी असेल ती सक्सेसफुल होणार की नाही होणार या गोष्टी डिपेंड असतात पा. आता बरेचसे जण सांगत असतात की अशा पद्धतीने अभ्यास कर, तशा पद्धतीने अभ्यास कर. एक लक्षात ठेवा की आपण एवढे पण इमॅच्युअर नाही आहे की आपण त्या गोष्टी ठरवू शकत नाही आहे पा. आपण त्या गोष्टी ठरवू शकतो, फक्त इथं एक गोष्ट होते की आपलं कन्फ्युजन जास्त होतं की नेमके सर मी ह्या डायरेक्शनला जाऊ की या डायरेक्शनला जाऊ. मला बरेच जण सांगतात की जनरल बँकिंगकडे वळ, आता ह्या गोष्टी तिथं स्टॉप कर किंवा एफओच कर फक्त, किंवा RRB स्केल 2 कर किंवा नाबार्ड कर. अशा वेगवेगळ्या एक्झाम्स मला सांगितले जातात. त्या एक्झाम्समध्ये माझं कन्फ्युजन जास्त होतंय, मी नेमकी काय केलं पाहिजे सर. तर हे पा, आपली जी स्ट्रॅटेजी ठरवताना कोणतीही, मी पहिल्यांदाच सांगतोय की कोणतीही एक्झाम टार्गेट न ठेवता सिलेबसला टार्गेट करा. जोपर्यंत तुमचे सिलेबस टार्गेट होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठली एक्झाम क्रॅक करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला जे ॲग्रिकल्चरचे मुलं असतील पा, यांच्यासमोर यावर्षी 2024ला पा कोणकोणत्या ॲड समोर असतील पा, तर ज्या ॲड येणार आहेत त्याच गोष्टी आपण तिथं समोर लिहिलेल्या आहेत पा. तुमच्या ज्या आता अचानक मध्ये ॲड येतील पा, CWC असेल, FC असेल, हे येतील की नाही येतील, हे इलेक्शनचं इयर आहे त्याच्यामुळं येऊ पण शकतात किंवा नाही येऊ शकत. परंतु त्या जरी आल्या तर आपण फक्त सिलेबसला जर टार्गेट केलेलं असेल तर त्याही एक्झाम आपण काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. परंतु आपल्या समोर ज्या एक्झाम्स असतील ॲग्रिकल्चरसाठी ते या सगळ्या एक्झाम्स आहेत पा. तर पा पहिलं म्हणजे नाबार्ड ग्रेड A डेव्हलपमेंट असिस्टंट पा. आता ही एक्झाम म्हणजे आपण ॲग्रिकल्चरसाठी जे मुलं असतील पा, तर हे मुलं ही UPSC अशा लेवलची एक्झाम समजते, आपल्याला जमणार नाही भाऊ, आपण त्या गोष्टीत उतरू शकत नाही. हे पा मी सगळ्यालाच जमल असं म्हणत नाही पा, सगळ्यालाच जमल असं म्हणत नाही. परंतु जर समजा एखादा टार्गेट जर त्यांनी नाबार्ड ठेवलेलं असेल किंवा नाबार्ड करण्याची इच्छा असेल तर त्यांनी 100% ते नाबार्ड केलं पाहिजे. याचं कारण असं पा, मागच्या वेळेचा जर पेपर जर पाहिला नाबार्ड ग्रेड Aचा, तर तो जो पेपर असेल पा याचं जर प्रीचं मेरिट पाहिलं तर ते प्रीचं मेरिट तुम्हाला दिसतं 46-47च्या आसपास पा 100 पैकी. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो मेन प्रॉब्लेम येतो पा नाबार्डमध्ये ग्रेड A मध्ये पा, तो म्हणजे आपले मेन्सचा एक्झामचा पेपर पा. प्री आपण इझिली क्रॅक करू शकतो, परंतु आपल्याला मेन्समध्ये प्रॉब्लेम येतो ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पा, ज्याचं फुल अटेन्शन त्या नाबार्डवरती त्यांनी 100% नाबार्ड करावं पा. कारण नाबार्डमधले जे विषय असतील ते विषय जर पाहिले तर ते विषय आपल्या AFOला सुद्धा उपयोगाला येतील पा. परंतु सर मला ही एक्झाम थोडीशी टफ वाटते, माझं पहिलंच वर्ष आहे आणि मी सुरुवात तर आत्तापासून जस्ट आत्ता मार्च-एप्रिलपासून करतोय, तर ह्या ज्या गोष्टी असतील तर मार्च-एप्रिलपासून सुरुवात करणे असेल तर याला थोडीशी अडचण येऊ शकते. कारण एक्झामच्या आणि आत्ताच्या पिरियडमध्ये जो स्टार्टिंग जो करताय तुम्ही त्या पिरियडमध्ये अतिशय कमी वेळ असणार आहे पा, म्हणून ही एक्झाम थोडीशी अवघड जाऊ शकते. परंतु ज्यांचं पहिल्यापासून टार्गेट आहे, 1-1, 2-2 वर्ष त्याच्यात गेलेले आहेत, तर ते जर एक्झाम नाबार्डमध्ये जर करणार असतील तर त्यांनी नाबार्डची प्रिपरेशन केलं पाहिजे. नाबार्ड ही खूप मोठी एक्झाम्स असं आपण समजतो, परंतु त्याचे जर पेपरची जर पाहिली लेवल तर त्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होऊ शकतात. फक्त आपल्यात तेवढी जिद्द पाहिजे, तेवढी मेहनत करण्याची आपल्याला तयारी पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपली थिंकिंग तेवढी ब्रॉड पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहितो त्यावेळेस आपली थिंकिंगवरती डिपेंड असते की आपण नेमकी काय लिहिणार आहे.
कारण का तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिला जातो, जसं की वॉटर शेड असेल, मेगा फूड पार्क असेल, असे सब्जेक्ट त्याच्यामध्ये दिले जातात, त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं असतंय. त्यावेळेस आपली थिंकिंग तेवढी ब्रॉड असली पाहिजे. हे नाबार्ड ग्रेड एच्या बद्दल झालं पा. ह्याच्यात 3 टप्पे असतात, एक प्री, मेन्स आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू जो असतो ते 50 मार्कला असतो पा. जे इंजिनिअरिंगचे मुलं असतील पा, बऱ्यापैकी इकडं शिफ्ट होतात पा नाबार्ड ग्रेड एला पा. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती डेव्हलपमेंट असिस्टंट पा, जी क्लिरिकल लेवलची पोस्ट आहे पा. तिचा सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकतात, तिचाही टार्गेट करून अभ्यास करू शकतात. सर हे थोडंसं अवघड वाटतंय मला, कारण माझ्याकडे तेवढी टायपिंगचं हे नाही आहे, तर माझी पेपर वाचन जास्त नसल्यामुळे तेवढी मला लिहिण्याची थोडी प्रॅक्टिस कमी पा, टायपिंग करण्याची प्रॅक्टिस कमी. तर त्याच्या खाली जे एक्झाम्स असतील पा ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, त्या एक्झाम्स तुम्ही टार्गेट करू शकतात पा. आता इथं पा जे एक्झाम्स आपल्याला दिसतात ही नाबार्ड ग्रेड ए आणि डेव्हलपमेंट असिस्टंट बद्दल मी बोललो पा. त्याचा सिलेबस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 8 सब्जेक्ट जवळपास असतात पा. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 विषयाचे मार्क धरले जातील, ते म्हणजे ॲग्रिकल्चर, ESI आणि त्याच्यानंतर तुमचं जनरल ॲबिलिटी पा. हे झालं प्रीचं. तर याच्याच फक्त तुमचे मार्क धरले जातील. बाकी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे जे सब्जेक्ट असतील पा, या सब्जेक्टला फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय पा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला ज्यावेळेस जातात त्यावेळेस इंग्लिश, ॲग्रिकल्चर आणि त्याच्यानंतर ESI हे 3 सब्जेक्ट असतात, परंतु तिथे डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट असल्यामुळे थोडंसं आपल्याला ते टफ वाटतंय पा. परंतु ह्या एक्झामचा तुम्ही नक्की फॉर्म भरा. सिलेक्शन होईल किंवा नाही होईल मला माहीत नाही, परंतु तुम्ही फॉर्म सगळ्या एक्झामचे भरले पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही सगळ्या एक्झामचे फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला त्या हॉलमध्ये जाण्याची प्रॅक्टिस होते. त्यावेळेस तुमचा प्रेशर जो असतो पा, तो प्रेशर अचानक IBPS AFOला येत नाही. कारण तुम्ही जर समजा डायरेक्ट जर AFOला जाऊन जर बसले त्यावेळेस प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला तो प्रेशर एक्झाम हॉलचा झेपत नसल्यामुळे आपले जे क्वेश्चन येत असतात ते सुद्धा चुकलेले असतात पा. हे टाळण्यासाठी जेवढे काही वर्षभरात फॉर्म येतील पा, ते फॉर्म फिलअप करा, पेपरला जा. 7 ते 8 हजार ओपन कॅटेगरी असेल तर तुम्ही ते बाजूला काढून ठेवा फॉर्मसाठी आणि त्या पेपर तुम्ही दिले पाहिजेत, त्या हॉलमध्ये गेले पाहिजेत. आपल्याला नेमकी लेवल कळते की आपण कुठपर्यंत आहे, आपल्याला कशामध्ये प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पेपर देता त्याच वेळेस तुम्हाला समजणार आहे पा, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. इथं मॉक देणे आणि पेपर ॲक्च्युअल देणे याच्यामध्ये फरक आहे. कारण इथं तुम्हाला कुठलंही एक्झामचं हॉलचं जे वातावरण असते ते वातावरण नसते. ते एक्झामचं हॉलचं जे वातावरण ते वेगळं असते. निदान तुम्ही पेपर दिल्यानंतर एवढं तरी कळतं की मी क्वांटमध्ये या पॉईंट्समध्ये मी वीक आहे, रिझनिंगमध्ये मी वीक आहे, जनरल अवेअरनेसच्या कोणत्या पार्टमध्ये मी वीक आहे. ही वीक पॉईंट्स आपल्याला कळते, त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक फॉर्म भरायचा, भले ती जनरल बँकिंगचा असू द्या, त्याच्यानंतर नाबार्ड असू द्या, आपल्याला पेपर द्यायचा म्हणजे द्यायचा. सिलेक्शन हो किंवा नाही हो ती पुढची गोष्ट राहिली, परंतु फॉर्म भरायचे आहेत. पहिली गोष्ट ही झाली. त्याच्यानंतर पा RRB स्केल 2 पा. या एक्झामविषयी बरेच काही सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवर मांडलेल्या आहेत पा. कशा पद्धतीने जर की तुम्ही एक्सपिरियन्स तुम्हाला जर असेल तर कशा पद्धतीने त्याचा पेपर असतो, त्याच्यानंतर सर्टिफिकेट, या सगळ्या विषयी मी इथं डिटेलमध्ये बोललेलो आहे. ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स असेल पा, त्या एक्सपिरियन्स असलेल्या मुलांनी हा फॉर्म कंपल्सरी भरणं आहे पा. RRB स्केल 2 पा. याचं कारण असं पा, RRB स्केल 2 ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता पा, भले जागा यावर्षी 133 होते, 133 जागा होत्या पा, परंतु ह्या ऑल ओव्हर इंडिया जागा असतात. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे ह्या जागा आल्या होत्या. याच्या पुढे तेवढ्या जागा येतील किंवा नाही येतील हे मला माहीत नाही, परंतु ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांनी हा फॉर्म कंपल्सरी भरला पाहिजे. ह्याचं कारण असं पा, तुम्ही मला सांगा 2024च्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येत नाही, 2023च्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येत नाही, 2022च्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. हा फॉर्म त्यांनाच भरता येतो ज्यांची डिग्री 2021च्या पाठीमागं असेल, त्यांनाच हा फॉर्म भरता येतो पा. आणि जनरली 2019, 20 आणि 21 याच इयरचे मुलं तुम्हाला फॉर्म भरलेले दिसतील पा. कारण 18-17 यांचं वय जास्त झाल्यामुळे हे मुलं तिथं जास्त करून ट्राय करत नाही. म्हणजे ह्या 3 वर्षामध्येच आपल्याला कॉम्पिटिशन दिसणार आहे पा. म्हणजे आपल्याला ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांनी हा फॉर्म कंपल्सरी भरला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, RRB स्केल 2 ज्यावेळेस आपण करतो पा, तर RRB स्केल 2 करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला IBPS AFOला 6-7चं लीड असलं तरी चालेल,
7-8चं लीड असलं, 9-10चं लीड असलं तरी चालतंय. आपण तिथं चान्सेस असतात, इंटरव्ह्यू आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतो फायनल सिलेक्शनपर्यंत. परंतु RRB स्किल 2ला तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 म्हणजे जवळपास 40च्या अबव लीड पाहिजे, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं, जर तुम्हाला 10-5चं लीड असेल तर तुमचं सिलेक्शन होत नाही, तुम्ही इंटरव्ह्यूला जातात, परंतु आपल्याला फायनल सिलेक्शन पाहिजे. फक्त इंटरव्ह्यूपर्यंत आपण गेलो म्हणजे आपण एकदम मोठं काहीतरी केलं असं नाहीये. तुम्ही इकडे 10 वेळेस इंटरव्ह्यूला जा, परंतु तुम्हाला एक कोणती तरी पोस्ट मिळणं हे महत्त्वाचं असते. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपल्याला लीड चांगल्यात चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये थोडेसे मार्कामध्ये IBPS AFO असेल, त्याच्यानंतर RRB स्किल 2 असेल, याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये थोडासा चेंज असं होतो की जेवढा काही RRB स्किल 2 असेल यांचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी प्रॅक्टिकल नॉलेजवरती होतो. कारण तुम्हाला एक्सपिरियन्स असतो, या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती तुमचा इंटरव्ह्यू चालतो. म्हटल्यानंतर थोडंफार तिथं तुम्हाला मार्कमध्ये व्हॅरी होतं IBPS AFO ॲज कम्पेअर टू RRB स्केल 2 मध्ये तर इथं लीड आपल्याला, कारण एकच पेपर आहे, सिंगल पेपर आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि या वर्षी वेळापत्रक जर पाहिलं आपण, प्रत्येक एक्झाम अलीकड आलेली काही दिवस ज्या एक्झाम आपण पाठीमागच्या वर्षी पाहिल्यात त्या एक्झामच्या टाइम टेबलमध्ये यावर्षी चेंजेस झालेले आहेत. थोड्याशा अलीकड आल्यामुळे हे एक्झाम थोड्या लवकर होतील, त्याच्यामुळे आपल्या हातात वेळ खूप कमी आहे आता याच्यामध्ये होतं काय, आपला प्रॉब्लेम एक आहे की आपण RRB स्किल 2 ज्यावेळेस करतो RRB स्किल 2 करत असताना आपला एक प्रॉब्लेम असं होतो की सर मी ॲग्रिकल्चरमध्ये खूप परफेक्ट आहे, मला काही प्रॉब्लेम येत नाही, ॲग्रिकल्चरमध्ये मी 40 पैकी 35 ते 30 मार्क मिळवू शकतो. परंतु हा जो गैरसमज होतो तो आपला IBPS AFO मध्ये मेन्सला सुद्धा दिसतो आणि RRB स्किल 2 ला पण दिसतो. आता इथं होतं काय, जे आपण पक्का विषय समजतो त्याच्यात थोडे मार्क आपल्याला 25च्या आणि 30च्या मध्ये पडतात. आता इथं जे तुम्हाला मी 40चं लीड सांगते हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा तुमचं क्वांट, रिझनिंग आणि त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील, त्याच वेळेस तुम्ही एवढं मोठं लीड घेऊ शकता. याचं कारण असं, कारण हा बँकिंगचा पाया आहे रे बाबांनो. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश याच्यामध्ये जेवढा तुमचा स्कोर जास्त होईल तेवढा तुम्हाला फायदा होईल. आता हे कसं, तर मला सांगा ॲग्रिकल्चरचे बॅकग्राऊंडवाल्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. आता इथं होतं काय, ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्यापैकी ॲव्हरेज मार्क सगळ्यांनाच असते, 20 ते 25 मार्क सगळ्यांना. मी हे सगळं वास्तव्य तुमच्यासमोर मांडतोय, जेवढे अनुभव आले तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय. याच्यात कुठल्याही प्रकारचे अशा फेक गोष्टी नाहीत, तुम्हीही या अनुभवू शकतात, कारण हे अनुभव स्वतःने घेतलेले. ज्यावेळेस स्वतः त्या गोष्टी करत असतो त्यावेळेस ते एक्सपिरियन्स तुमच्या कामाला येतील त्याच्यामध्ये जे काही तुमच्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी काय अशा असतात, खऱ्या असतात तर याच्यामध्ये 20 ते 25 मार्क तुम्हाला ॲग्रिकल्चरला पडतील परंतु जर समजा इथं क्वांट, रिझनिंग आपला एक वीक पॉईंट असतो ॲग्रिकल्चरचा, क्वांट आणि इंग्लिशमध्ये थोडेसे मार्क आपल्याला कमी येतात. तर मला सांगा ॲव्हरेज जे मार्क असतात हे तिन्ही मिळून कॉम्बो मिळून 25च्या आसपास आपल्याला मार्क जातात, 25च्या आसपास मार्क जातात. मग होतं काय, इथं आपल्याला इथं कॉम्बो जर 25चा बसला आणि जर तोच कॉम्बो जर समजा तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जर चांगला असेल, तो जर समजा 45-50च्या मार्कच्या मध्ये पडला, तर मला सांगा इथं डायरेक्ट तुम्ही सगळ्यांपेक्षा 20 मार्कनी लीडवर आहे आणि हे तेव्हाच पॉसिबल होईल ज्या वेळेस तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश किंवा हिंदी हे चांगले विषय तुमचे असतात. याचं कारण असं, याच्यात एक 2 गोष्टी ॲड होतात, ते म्हणजे फायनान्स आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर हे दोन्ही विषय सगळ्यांना नवीन आहेत दोन्ही विषय सगळ्यांना नवीन आहेत. याच्यामुळे इथं स्कोर थोडासा जे असतोय 8-9 मार्क, 15 मार्क अशा दरम्यान आपल्याला स्कोर दिसतो. परंतु ह्या 3 विषयामध्ये जे सगळ्यात जास्त मार्क घेतील त्याला सगळ्यात मोठा चान्स असतो RRB स्केल 2 मध्ये लीड चांगलं मिळवण्याचा तर ह्या गोष्टी तुम्ही इथं केल्या पाहिजे RRB स्केल 2 बद्दल. त्याच्यानंतर हे तुमचा मेन्स झाल्यानंतर सिंगल पेपर असतो, मेन्स झाल्यानंतर तुम्हाला इथं इंटरव्ह्यू असतो 20 मार्कचा, ते तुम्ही 20 मार्कापैकी जेवढे घेताल त्याच्यामध्ये हे ॲड होतात, त्याच्यानंतर मेरिट लागलं जातं तर हे झालं RRB स्केल 2 बद्दल. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी हा फॉर्म कंपल्सरी भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यांची आवडती पोस्ट ती म्हणजे IBPS AFO. मी जास्त करून काय करतोय, IBPS AFO तर आहेच, आपलं टार्गेट तर IBPS तर आहेच, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे छोटे मोठे जागा येतात त्या जागा आपल्याला जास्त करून काय करायचे, फॉर्म भरून आपण सिलेक्शन घ्यायचे जसं की
आता ह्या जागा येऊन गेलेल्या आहेत, पण भविष्यात जर समजा या जागा जर आल्याच, हे तर आपल्या समोर आहेत, ॲड तर आहेत, परंतु ह्या जागा अजून फिक्स नाही आहे. CWC ॲड येईल की नाही येईल, त्याच्यानंतर RCF येईल की नाही येईल, FCI येईल की नाही येईल, NFL येईल की नाही, इफ्को, CCI, NSC, त्याच्यानंतर क्रिप्को, अशा ज्या ॲड असतील पा, कृपया ते फॉर्म भरा बाबांनो. याचं कारण असं, IBPS AFOच्या जर जागा आत्ता तुम्ही पाहिल्या 500 550 जागा आहेत, त्या वाढून समजा वाढतील तर ते 700 800 900 1000 जातील. पण इथं प्रत्येकाला चान्स भेटेल की नाही भेटेल हे सांगू शकत नाही. मग इथं जर आपण जर फॉर्म भेटला, आपल्याला एक तर गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे, तर मग गव्हर्नमेंट नोकरी ह्या पण PSU ह्या पण PSU, आपल्याला इथं पगार चांगला आहे इथं पण चांगला आहे, तर आपण याच्यात सुद्धा गेलं पाहिजे, याच्यात सुद्धा ट्राय केला पाहिजे. कारण तुम्ही एक लक्षात ठेवा, सिलेबस सगळीकडे सेम आहे पा, सगळीकडे सेम आहे. तर मग आपण तिथं टार्गेट का करत नाही, आपण का फॉर्म भरत नाही? ह्याचं कारण हे की सर सेंटर लांब आहे, सर 1000 रुपये फी आहे, मग कुठं मी पेपर देऊ, माझं सेपरेट अभ्यास नाही त्याचा. अरे बाबांनो, तुम्ही टार्गेट ठेवून अभ्यास करा, अभ्यास करा, परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे सगळीकडे लागणार आहे, ॲग्रिकल्चर एवढं सगळ्या एक्झामला लागणार आहे. मग तुम्ही फॉर्म का भरत नाही? एखादे 2 विषय जर ॲड झाले तर तुम्ही त्याची बाऊ काढताय आणि ते फॉर्म भरत नाही पा. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या मुलाचं सिलेक्शन झाल्यावर आपण याचा व्हॉट्सअप स्टेटस पाहतो, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस सिलेक्शन झाल्याबद्दल आपण त्या अशा गोष्टी पाहतो पा, त्यावेळेस आपल्या मनात वाटतं की मी हा फॉर्म भरला पाहिजे होता पा. ह्याचं कारण सांगतो, कारण ह्या जर पाठीमागच्या वर्षी जर मी पाहिलंय की ह्या ज्या एक्झाम्स आहेत पा, भल्या जागा 20-20 25-25 80-90-100 जागा आल्यात, परंतु याच्यात कुठंतरी महाराष्ट्राचे मुलं दिसायला लागलेत. ज्यांनी फॉर्म भरलेत ते बऱ्यापैकी सिलेक्ट या अशा एक्झाम्समध्ये किंवा अशा CWC असेल, RCF असेल, NFL असेल, अशा ठिकाणी सिलेक्ट झालेले आपल्याला दिसलेले आहेत पा. तर या ज्या गोष्टी असेल, कृपया फक्त आणि फक्त IBPS AFOच फक्त करू नका. ज्या काही एक्झाम्स येतील त्या एक्झामचे फॉर्म भरत चला, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला एखादी जरी याच्यातली पोस्ट भेटली, ती पोस्ट घेतल्यानंतर तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन असेल टू बी कंटिन्यू तिथं गेल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर करा पा. तर या सगळ्या गोष्टी होत्या ह्या एक्झामबद्दल. त्याच्यानंतर सर आत्ताच IBPS AFOचा पण रिझल्ट लागणार आहे 1 एप्रिलला, आणि त्याच्यानंतर कृषी सेवकमध्ये पण नाव आलंय. मी नेमकी जॉईन काय करू, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे पा. आता एक मला सांगा, ज्याचे त्याचे म्हणजे ह्या गोष्टी असतात की काही काहींना काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाही पा. आता इथं गेल्यानंतर पा, तर ह्यो जॉब आपण केलेला आहे, तर ह्या जॉब ज्यावेळेस आपण करतो थोडासा प्रेशर असेल, त्याच्यानंतर टाईमचा जो टाईम असेल, बँकेचा टायमिंग हा थोडासा जास्त असल्यामुळे इथं काय होतं, कृषी सेवक आणि याच्यामध्ये टायमिंगमध्ये थोडासा फरक पडतो. इथं काय, एक तुम्ही चांगलं काम जर केलं, एक सकाळच्या टप्प्यामध्ये चांगलं काम केलं, तर तुम्ही दिवसभर बऱ्यापैकी मोकळे असतात पा. इथं जे काय तुमच्या एक्झामची स्ट्रॅटेजी पुढच्या एक्झाम्स असेल, जसं की तुम्हाला AFO भेटलं किंवा कृषी सेवक भेटलं, तर जर समजा तुमचे टार्गेट याच्यापेक्षा हाय असतील, नाबार्ड असेल, RBI असेल, असे ज्यावेळेस तुमचे टार्गेट्स असतील त्यावेळेस कृषी सेवक बेस्ट असेल. कारण याच्यामध्ये तुम्हाला वेळ भेटेल पा. याच्यामध्ये वेळ आपण केलं तर सगळ्या गोष्टी होईल, परंतु याच्यामध्ये होतं काय की आपल्याला थोडासा वेळ कमी भेटतो. म्हणून इथं दुसऱ्या ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झामचं प्रिपरेशन करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. हा, जिद्द असेल, मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही इथंही अभ्यास करू शकतात. फक्त इथं होतं काय की इथं तुम्हाला बऱ्यापैकी फ्री टायमिंग भेटतो. याच्यामुळं तुम्ही अशा ज्या एक्झाम्स असतील, नाबार्ड, ग्रेड A असेल, त्याच्यानंतर RBI असेल, अशा एक्झाम तुम्ही टार्गेट करून अभ्यास करू शकतात पा. त्याच्यानंतर जे काय तुमचं जे काय पेमेंट असेल किंवा सॅलरी असेल, ती सॅलरीमध्ये थोडासा फरक पडतो की IBPS AFOला डायरेक्ट स्टार्टिंग तुमची जवळपास 55,000 होती, आता 17% वाढ झाली, तो पगार थोडा वाढल पा. आणि कृषी सेवकमध्ये पहिल्या 3 वर्ष तुम्ही जसं ट्रेनिंग पिरियडमध्ये असल्यासारखं 16-17 हजारावरती काम करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं ते पेमेंट 40-45 हजारापर्यंत तिथं जातं पा. तर हे थोडासा पैशाचा फरक आहे. परंतु जर आपल्याला जर टार्गेट जर मोठ्या एक्झाम्स करायच्या असतील, तर मोठ्या एक्झाम टार्गेट करण्यासाठी जे काही तुम्हाला जर समजा पैशाचं जर समजा काही कमतरता नसेल, तुम्ही तेवढ्याच्यात जर समजा समाधानी असेल, तर तुम्हाला मोठ्या एक्झामचा स्टडी करण्यासाठी ॲग्री MPSC असेल, त्याच्यानंतर नाबार्ड असेल, RBI असेल, अशा एक्झामसाठी कृषी सेवक बेस्ट असेल पा. आणि IBPS AFO सुद्धा बेस्ट का, कारण इथं पगार चांगला आहे, सगळ्या गोष्टी सोशल स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. फक्त इथं प्रॉब्लेम हा होतो की बाकीच्या एक्झाम्स ज्या असतील, ज्या मोठे टार्गेट्स असतील, इथं थोडासा वेळ कमी भेटतो, म्हणून इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी
तुमचं जर कम्पेअर जर केलं कृषी सेवकपेक्षा पेमेंटच्या सॅलरीच्या बाबतीत तर तुम्ही IBPS AFOलाच प्रेफर करणार आहेत पा. तर हे झालं IBPS AFO आणि कृषी सेवकमध्ये पा. आता ह्या एक्झाम्स या वर्षी आहे आपल्या डोळ्यासमोर, ही एक एक्झाम आहे पा, याचं पण टाइम टू RRB स्किल टू नाबार्ड, त्याच्यानंतर IBPS AFO ह्याच्या मधले तुम्हाला दिसतात पा अदर ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम. ह्या एक्झाम येतील किंवा नाही येतील, पण ज्या ज्या वेळेस फॉर्म येतील त्या त्यावेळेस आपण 100% फॉर्म भरायचे म्हणजे भरायचे. याचं कारण असं, एखादी जरी त्याच्यातली जी काय ॲड येईल त्याच्यात जरी पोस्ट मिळेल तर आपल्याला नोकरी मिळणं महत्त्वाचं आहे बाबांनो, तर नोकरी आपल्याला भेटून जाईल. तर ह्या गोष्टी आपल्याला या वर्षी करायच्यात, या वर्षीचे हे फॉर्म भरायचे. आता सर हे झाले एक्झाम ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड. मला पुढची एक गोष्ट सांगा सर, की मी जनरल बँकिंग करू की त्याच्यानंतर IBPS AFO करू पा. आता इथं होतं काय पा, जनरल बँकिंग केल्यानंतर आणि IBPS AFO फक्त केल्यानंतर लॉस आणि तो नेमके फायदे काय काय. तर पा तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की सिलेबसला टार्गेट करा, कुठल्याही एक्झामला टार्गेट करू नका. जे नवीन मुलगा येतो पा, ते नवीन मुलगा आल्यानंतर पा त्याला थोडेसे प्रॉब्लेम येतात क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये. त्याला सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम आल्यामुळे त्याला ते थोडंसं किचकट वाटतं पा, आणि ते थोडंसं किचकट वाटल्यामुळे त्याला जनरल जी काही बँकिंगचे एक्झाम्स असतील त्या एक्झाम्स लवकर निघत नाही पा. तर त्यांनी पहिले जे वर्ष असेल त्याच्यामध्ये IBPS AFOच केलं पाहिजे. कारण तुम्ही आता जून जुलैला येणार आहे, त्यातली त्यात या वर्षी जे पेपर डिसेंबरमध्ये आपली प्री होत होती तो पेपरची प्री आपली नोव्हेंबरमध्ये होणार आहे IBPS AFOची, आणि मेन्स कधी होणार आहे तर डिसेंबरमध्ये होणार आहे. म्हणजे 1 ते 1.5 महिना अगोदर आलेला आहे पेपर, हे पेपर अगोदर आलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही जून जुलैला इथं येताल, जून जुलैला तुम्ही इथं येताल किंवा स्टडीला सुरुवात, इथं जरी नाही आले पण ज्यावेळेस स्टडीला सुरुवात करताना तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये तुमचं फॉर्म भरून घेतले जाणार IBPS AFOचे. मग ह्याच्यामध्ये वेळ कमी भेटतो, तर तुम्ही AFOच पहिल्या वर्षी टार्गेट ठेवलं पाहिजे, पहिल्या वर्षी AFOच ठेवलं पाहिजे. परंतु जे समजा इथं 2-2, 3-3 वर्ष झालेत की सर मी प्रिपरेशन करतोय परंतु IBPS AFO मला इंटरव्ह्यूतून हुलकावणी देतंय, कधी मेन्समधून मी बाहेर पडतोय, यावर्षी प्रीमधून बाहेर पडलोय सर, मग याच्यामुळे मला कळलं नाही की नेमकी मी जनरल बँकिंग करू की IBPS AFO करू पा. तर अशा मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, ते म्हणजे हे पहिलं वाक्य जे टार्गेट हा सिलेबसला एक्झामला करायचं नाही, सिलेबसला करा. तुम्हाला मला सांगा की जेवढ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या काही तुमचे एक्झाम्स होत्यात, इन्शुरन्सच्या पण असू द्या, त्याच्यासाठी मेन सिलेबसमध्ये कोणते सब्जेक्ट आहे, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश, आणि त्याच्यात काही एक्झाममध्ये GA कंपल्सरी लागते. तर मला सांगा तुम्ही AFO केलंय, तुम्ही जनरल बँकिंग केलंय, तरी सुद्धा हे 3 विषयाला तुम्हाला करावेच लागणार आहे. कारण AFOच्या प्रीसाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आहे. तर मग तुम्ही एक्झाम टार्गेट नका करू, तुम्ही सिलेबस टार्गेट करा, तुम्ही याच्यात परफेक्ट व्हा. त्याच वेळेस तुमच्या जनरल बँकिंगच्या सुद्धा एक्झाम्स निघतील. ॲग्रिकॉस SBI PO होऊ शकतो, RBI मध्ये लागू शकतो, नाबार्डमध्ये जाऊ शकतो, हे अगोदर प्रूव्ह झालेलं आहे पा. फक्त प्रॉब्लेम आहे की आपल्या मनात फोबिया असं आहे की आपल्याला क्वांट जमणार नाही, आपल्याला इंग्लिश जमणार नाही. याच्यामुळे होतं काय की आपण ते एक्झाम्स जे असतील त्या एक्झामचे फॉर्मच भरत नाही पा, आणि आपण ते जे 3 सब्जेक्ट असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पा. आता जे विषय पा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, करंट अफेअर्स आणि त्याच्यानंतर स्कीम्स असतील गव्हर्नमेंट स्कीम, तर हे जे सब्जेक्ट तुम्हाला दिसतात पा, हे बऱ्यापैकी सगळ्या एक्झामला आहे पा. याच्यातला फक्त ॲग्रिकल्चरचा जर पार्ट काढला तुम्ही, तर हा समजा जेवढ्या ॲग्रिकल्चरच्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये हा पार्ट आहे. बाकीचे सगळे विषय प्रत्येक तुमच्या एक्झामला आहेत. जे काय वर्षभरात 25-30 एक्झाम होत असतील पा, ह्या 25-30 एक्झामसाठी हा सिलेबस आहे पा. मग आपण का नाही करायचा, का आपण फक्त एकच टार्गेट ठेवायचं. मला एक सांगा, तुम्ही जर समजा AFO टार्गेट ठेवताय, तुम्ही जुने 2-3 वर्षभर तोच अभ्यास करताय, कुठलाही फॉर्म मधला भरायचं नाही, डायरेक्ट डिसेंबरला पेपर द्यायचा आहे. इथं जर समजा प्रीमध्येच फेल झाले तर डायरेक्ट पूर्णपणे वर्ष वाया जातंय पा. आणि मला सांगा, ज्यावेळेस वर्ष वाया जातंय त्यावेळेस आपली घरची कंडिशन, आपली घरचे आईवडील असतील, समाज असेल, यांचा जो प्रेशर वाढतो ना तो झेपत नाही. 2 वर्षानंतर आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो, आणि याच्यामुळे आपल्याला हे बँकिंग जे काही अभ्यास असेल ते सोडून आपल्याला मार्केटिंगमध्ये जावं लागतं पा.
अशी परिस्थिती आपली होऊ नये म्हणून मी काय सांगतोय की हे जे 3 सब्जेक्ट असतील हे 3 सब्जेक्ट अतिशय परफेक्ट करा. याच्यामुळे होईल काय, जेवढ्या तुमच्या जनरल बँकिंगच्या एक्झाम्स, ॲग्रिकल्चरच्या एक्झाम्स ह्या सगळ्या तुमच्या क्लिअर होतील. मग सर हे नेमकी कसं आम्हाला एकत्रितपणे आपण करू शकतो, म्हणजे ॲग्रिकल्चर पण आणि AFO पण. मला एक सांगा, जर समजा तुम्ही 2-3 वर्ष या सेक्टरमध्ये जुने अभ्यास करताय तर तुम्हाला हे क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस तुम्हाला करावं लागेल. जर समजा तुम्ही केलं नसेल तर ॲग्रिकल्चर तुम्ही 4 वर्ष करताय, त्याच्यानंतर 2-3 वर्ष तुम्ही इथं प्रिपरेशनला देताय. आणि करंट अफेअर्स असेल हे सब्जेक्ट तुमच्या सगळे ओळखीचे आहेत. ह्याच्यासाठी करायचं काय, तुम्ही जे दिवसातला 14-15 तास कमीत कमी लक्षात ठेवा, 14-15 तास अभ्यास करावाच लागेल. त्याच वेळेस आपण कुठंतरी काहीतरी होतो. आता काहींचा IQ खूप फास्ट असतो, त्यांनी 5-6 तास अभ्यास केला त्यांचं जमून जातंय. पण आपण जर समजा ॲव्हरेज असेल, आपल्याला जर समजा आपली कुवत जर ओळखता आली आपल्याला की बाबा नाही, एखादा आपल्या शेजारचा जो असतो तो लगेचच्या लगेच पास होतो, याचं कारण असं की त्याने 2-3 तास, आपण म्हणतो ह्याने 2-3 तासच अभ्यास केला बा, हे झोपतच होतं, दुपारी तर झोपतच होता, रात्री पण झोपत होता, 2-4 तास अभ्यास करायचा, मग त्याचं कसं काय सिलेक्शन झालं. काहींचा प्रॉब्लेम हा असतो की काही IQ त्यांचा चांगला असतो, त्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. मग सगळ्यांनाच या गोष्टी लागू होईल का, तर नाही होणार. तर मग आपल्याला आपल्या कुवतीनुसार अभ्यास करावा लागणार आहे. तर मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतोय, क्वांटमध्ये प्रॉब्लेम येतोय, इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, कमीत कमी 7 ते 8 घंटे तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिशला द्यायचं. याच्यात तुम्ही टप्पे पाडा. क्वांटला सेपरेट वे, इंग्लिशला सेपरेट वे, त्याच्यानंतर तुमचं रिझनिंगला सेपरेट वे आणि ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही 4 वर्ष तिथं घासलेले आहेत कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही इथं येऊन 2-3 वर्ष दिलेले आहेत. तर अशा मुलांनी ॲग्रिकल्चरला कमीत कमी 3 घंटे किंवा 4 घंटेच्या आसपास वेळ दिला पाहिजे. आणि दररोज टाईम टाकून आपला जे काही टार्गेट असतील दिवसभराचे ते टार्गेट अभ्यासाचे कंप्लीट. आता प्रॉब्लेम होतो काय, सर मी टार्गेट ठेवलेलं आहे क्वांट 2 तास करायचं, आपण फक्त काय करतो त्या घड्याळाकडे पाठ असतो, 2 तास झाले, सकाळी 9ला बसलो होतो सर, मी 11पर्यंत क्वांट केलंय. अरे बाबा, पण तू त्या 2 तासात जे क्वांट केलंय त्याच्यापैकी तुला समजलं किती, फक्त तू त्या टाईमकडे बघून नको अभ्यास करू. जोपर्यंत तुला ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुला तिथून पुढं जायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि जे जुने मुलं असतील त्यांनी कंपल्सरी, तुम्ही काही नवीन नाही, आता कंपल्सरी मॉक टेस्ट दिलीच पाहिजे दिवसभरात. आता मला सांगा की कधी कधी होतं काय, आता आपण जे समजतो की मला सर, आता फॉर एक्झाम्पल क्वांट मला सोपं जातंय सर, आणि माझ्या क्वाड्रेटिक इक्वेशन अतिशय परफेक्ट आहे, माझं नंबर सिरीज अतिशय परफेक्ट आहे सर, कोणतंही एक्झाम्पल आहे. ज्यावेळेस तुम्ही मॉक सुरू करता, मॉकचा फायदा काय होतो लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही मॉक देताय त्यावेळेस मॉकमध्ये देत असताना फुल लेंथ मॉक द्यायची. ह्याच्यामध्ये क्वांटमध्ये जर समजा तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशनचे 5 क्वेश्चन आले मॉकमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला 5 क्वेश्चन येतात 5 क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला जर समजा 3च क्वेश्चन जर सोडवता आले, राहिलेले 2 क्वेश्चन जर सोडवता आले नाही, तर तुम्ही कसले परफेक्ट रे. तुम्हाला प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल आलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही त्याच्यात परफेक्ट समजू नका. मॉक दिल्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही मॉक देतात, तुम्हाला जर समजा क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्ही सोडवता, तुमचे परफेक्ट जे सब्जेक्ट जे टॉपिक आहेत ते तुम्ही सोडवताय, परंतु ते 5 असताना आपल्याला 3च सोडवता आले, 2 का सोडवता नाही आले, याचा विचार तुम्ही एका साईडला वीक पॉईंट म्हणून एक काढून ठेवा. आणि ते 2 टाईपचे जे एक्झाम्पल तुम्ही सोडवता आले नाही त्याच्यावरती व्यवस्थित आपले प्रिपरेशन करा, त्या टाईपचे 50-50 एक्झाम्पल तुम्ही सोडवा. याचा अर्थ आपले वीक पॉईंट्स आपण बाजूला काढून ठेवतोय, म्हणजे जे आपले वीक पॉईंट असतील त्या वीक पॉईंटवरती काम करायला सोपं जातं. ज्यावेळेस तुम्ही असा स्टडी करता त्यावेळेस तुम्ही परफेक्ट व्हायला हळूहळू सुरुवात होते. इंग्लिशचं तसंच की मला RC मध्ये काय जमत नाही, काय नाही, कोणते पॉईंट्स आपल्याला महत्त्वाचे, ते वीक पॉईंट्स आपले साईडला काढून ठेवा, त्याच्यावरती काम करायला सुरुवात करता येते. आणि हे केव्हा कळतं आपण कशात वीक आहे, ज्यावेळेस आपण एखादी मॉक देतो त्याच्यात ते क्वेश्चन सोडवता येत नाही, त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट कळते. रिझनिंगचंही तसंच करा की आपले ज्यावेळेस वीक पॉईंट असतील ते वीक पॉईंट बाजूला काढायचे, त्याच्यावरती एक्झाम्पल 50-50, 100-100 जे काही एक्झाम्पल असतील ते सोडून घ्यायचे. तसंच ॲग्रिकल्चरचे सुद्धा एक मॉक टेस्ट द्यायची. ह्याचं कारण असं जे की आपल्याला कन्फ्युजन, सगळ्यात मोठं जे
कारण आहे पा मार्क कमी होण्याचं, ते म्हणजे कन्फ्युजन आहे पा. सर मी एवढं रीडिंग केल्या पण ॲक्च्युअल ज्यावेळेस मी पेपरमध्ये बसतो त्यावेळेस मला नेमकी ते उत्तरच आठवत नाही, नेमकी त्या दोनमध्येच कन्फ्युजन होतं. हे होतं का? ह्याचं कारण असं, आपण टार्गेटवरती टाईम लावूनवरती अभ्यास केलेला आहे, परंतु आपण त्याला कधी समजून घेतलेलं नाही. आपण त्याला कधी कन्सेप्टमध्ये आपण पाहिलंच नाही. आपण फक्त काय केलो, पानं उलटत गेलो, रट्टा मारला. ह्या रट्ट्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्ही या वर्षीचा पेपर पहा, वन लाईनर पेपर होता पहा, तिथं तुम्हाला परफेक्ट ॲन्सर असल्याशिवाय तुम्ही उत्तरं लिहू शकत नव्हतात. ज्यावेळेस तुम्हाला 3-3 लाईनचं ज्यावेळेस क्वेश्चन्स असतो ॲग्रीमध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय बसते, थोडीशी हिंट लागते की उत्तर कसं असू शकतं. तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करण्याची तिथं करू शकतात, परंतु प्रॉब्लेम हा होतो वन लाईनर क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला परफेक्ट ॲन्सर माहीत असल्याशिवाय तुम्ही उत्तर क्लिक करू शकत नाही पा. मग याच्यासाठी काय करावं लागेल सर, हे कन्फ्युजन टाळण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी जे काही तुम्ही सोर्सेस वापरताल पा, ते सोर्सेस अतिशय व्यवस्थित वापरायचे, ऑथेंटिक सोर्सेस वापरायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही तुमचे मुद्दे असतील, जिथं जिथं कन्फ्युजन, ज्यावेळेस तुम्ही मॉक देताय पा ॲग्रिकल्चरची, कुठल्या जे काही गोष्टी तुम्ही तुक्का मारलेला असू द्या, तुक्का मारल्यानंतर ते बरोबर आलं म्हणजे तुम्ही असं समजता की आपलं हे परफेक्ट आहे, असं समजू नका. जे तुक्के मारले ते सुद्धा एका साईडला, जे आले नाही ते एका साईडला काढून ठेवा, त्याच्यावरती काम करा. ज्यावरती आपण चूक करतो त्यावेळेस, आपण ज्यावेळेस पाहतो ती गोष्ट, त्यावेळेस तुम्ही कधीही आयुष्यात चुकणार नाही त्या गोष्टीमध्ये. ह्याचं कारण असं की कारण तुम्ही ती चुकला होतात, परंतु ते तुम्ही क्लिअर केलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी आत्तापासून सुरुवात करायची पा. आणि जे नाबार्डची तयारी करत असतील त्यांनी हे जे कुरुक्षेत्र असेल, योजना जे मॅगझिन असेल, त्यांनी कंपल्सरी ते वाचलं पाहिजे. 50-60 पानाचं पुस्तक असते कुरुक्षेत्र, महिन्याभराचं एकदा येतं पा, ते तुम्ही कंपल्सरी वाचा. कारण त्याच्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट हा सुद्धा आहे. ARD असा सब्जेक्ट आहे पा, ते फक्त ॲग्रिकल्चर नाही, ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आहे पा. नाबार्ड रुरल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करते. त्याच्यामुळे हे मॅगझिन अतिशय महत्त्वाचे आहेत आपले. तर ते मॅगझिन तुम्हाला कंपल्सरी वाचावं लागतील. जे की नाबार्ड असेल त्याच्यासाठी जे प्रिपेअर करतात त्यांना हे कंपल्सरी वाचावं लागेल पा. आता याच्या पुढे गेलं, हा झाला सिलेबस पा. सिलेबसला टार्गेट करा, एक्झामला टार्गेट करू नका. मी वारंवार सांगतोय, एक्झामला ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करता पा, जर आता तुम्ही म्हटले की मला हे करायचंय, SBI PO करायचंय, मला SBI PO, तुमची एक्झाम 3 महिन्यावरती, तुम्ही टार्गेट केलं एक्झामला, तुम्ही त्या बेसिसवरती अभ्यास सुरू केलाय, पण तुमचे काही टॉपिक इथं राहिलेले आहेत, काही टॉपिकच तुमचे कंप्लीट नाही, किंवा काही टॉपिकमध्ये तुमचे वीक पॉईंट आहे. मला सांगा, त्यावेळेस तुम्ही मेन्सपर्यंत गेला, मेन्समधून बाहेर येत, तुम्ही किती मेन्सला गेले किंवा किती इंटरव्ह्यूला गेले, त्याचा काही उपयोग आहे का? 10 मी इथं 10 असे बॅनर लावले, इथं 10 मी मेन्स दिल्यात, त्याचा काही उपयोग आहे का बाबांनो? फायनल रिझल्ट दाखव तरच त्याचा उपयोग आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला जोपर्यंत आपण किती इंटरव्ह्यू दिलेत, किती मेन्स दिल्यात, याला आपले कोणीही विचारणार नाहीत, हे लक्षात ठेवा. फायनल रिझल्ट आहे का तुझ्याकडे बाबा? नाही तर विषय संपला. आहे तर तुझा सत्कार होणार. ह्या ज्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला कुठली एक्झाम टार्गेट न करता आपला टार्गेट असलं पाहिजे सिलेबस. मला कुठले माझे जे चॅप्टर्स असतील ते चॅप्टर्स वीक आहे, क्वांटमध्ये कोणते वीक आहे, रिझनिंगमध्ये कोणते वीक आहे, इंग्लिशमध्ये मी कुठं वीक आहे, या गोष्टी आपल्याला याच्यावरती काम करायचं आहे. आणि हे जो पिरियड असेल पा, जिथं आपला मार्च असेल, जून असेल, एप्रिल असेल, हे महिने आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात पा. तेही सांगेल. तर हे सिलेबस होता, या सिलेबसला टार्गेट करा, याच्यावरती काम करा. मॉक टेस्ट देत चला, जे जुने मुलं असतील त्यांनी मॉक टेस्ट देत चला, जे नवीन असतील त्यांनी, जे नवीन आत्ता पासआउट झालेले असतील त्यांनी आपलं टार्गेट फक्त IBPS AFO ठेवा. परंतु फॉर्म आपल्याला सगळे भरायचे, कारण ते एक्झामच्या हॉलमध्ये जाण्याची आपली सवय झाली पाहिजे. या गोष्टी आपल्याला कंपल्सरी करायच्या आहेत पा. आता पुढे गेल्यानंतर हे झालं सिलेबसबद्दल. पुढे गेल्यानंतर बा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. कुठलीही गोष्ट डिफरन्शिएट करायची नाही, कुठलीही गोष्ट लाईटली घ्यायची नाही. आता जे सांगतेत की प्री आणि मेन्स लेवलचा वेगवेगळा अभ्यास केला पाहिजे, मला एक सांगा, सब्जेक्ट वेगळे का बाबांनो? एक सब्जेक्ट असे प्रीचे वेगळे आहेत आणि मेन्सचे वेगळे आहेत का? ह्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत. प्री आणि मेन्स लेवल, मला माहिती आहे की लेवलमध्ये थोडासा फरक होतो, पण बेस तर तोच आहे ना बाबांनो, बेस तोच आहे. तर आपला बेस ज्यावेळेस पक्का असेल तर कोणतीही लेवल असली तरी आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. तुम्ही असला कुठलाही डिफरन्शिएट करू नका. प्री आणि मेन्स एक्झाम आपल्याला डिफरन्शिएट करायचं नाही.
आपला जो पाया असेल तो पायाला आपल्याला सगळ्यात पक्का करून घ्यायचंय, जास्तीत जास्त आपण तिथं काम करायचंय, त्याच्यावरून जे काही लेव्हल असतील त्या लेव्हल ठरवल्या जातात, त्या लेव्हलचे आपल्याला गणित काय करायचे, सॉल्व करायचे पा. मला सांगा मेन्स लेव्हलचे तुम्ही गणित सॉल्व केले, मेन्स लेव्हलचे गणित सॉल्व केले, त्याचा प्रीमध्ये फायदा होईल की नाही होईल? प्रीचे सॉल्व केले त्याचा मेन्समध्ये फायदा होईल की नाही होईल? मग तुम्ही डिफरन्शिएट का करताय? डिफरन्शिएट अजिबात करू नका. प्री आणि मेन्स लेवलचे डिफरन्शिएट अजिबात करू नका. ती भली कोणती एक्झाम्स असू, जनरल बँकिंग असू या IBPS AFO असू, जे आपले एक्झामचे जे सब्जेक्ट असतील त्याला पहिलं फोकस करा. प्री आणि मेन्स बाजूला ठेवा. आपल्याला आपण त्या विषयात परफेक्ट व्हायचंय एवढंच टार्गेट ठेवा. त्याशिवाय तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक होऊ शकत नाही. मी हे जे सगळं मांडतोय ते वास्तव्य हे लक्षात ठेवा. असं कुठं फेकाफेकी नाहीये. ज्या गोष्टी समोर दिसतात, ज्या गोष्टी विद्यार्थी चुकतात त्याच गोष्टी समोर मांडतोय पा. प्री आणि मेन्समध्ये कधीही डिफरन्शिएट करू नका. त्याच्यानंतर पा, सगळे जे काही सब्जेक्ट असतील त्यांना इक्वल इम्पॉर्टन्स द्या. सर मी रिझनिंगमध्ये परफेक्ट आहे, जे म्हणत होते IBPS AFO ला की मी रिझनिंग मध्ये परफेक्ट आहे सर, त्यांचा स्कोर 7 आणि 8 मार्क काय येतोय? आपण ज्याला सोपं समजतोय त्याची प्रॅक्टिस आपण कमी करतोय. याच्यामुळे होतं काय, त्याच विषयात आपल्याला मार्क कमी येतात. बाबांनो सगळे विषय मी तुम्हाला सगळे टॉपिक पासून पहिल्यापासून ते सांगतोय, विषय तर सोडा, प्रत्येक टॉपिकला इम्पॉर्टन्स द्या. ह्याचं कारण असं आहे बाबा, ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तुम्हाला पेपर विचारून सेट केला जाणार नाहीये. ते तुम्हाला विचारून जर सेट करत असतील, बँकिंगचं एक तर सिलेबस तुम्हाला दिलेले आहेत, फक्त चॅप्टर एक्झाम्पल कुठून टाकायचे काय टाकायचे हे ते ठरवणार आहेत, तुम्ही कोण ठरवणार आहेत? तर ह्या ज्या गोष्टी असतील तर आपल्याला टॉपिक वाईज इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. जो काही मायनर जरी असेल तरी त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. ज्यावेळेस आपला एखादा क्वेश्चन जर राहतो एका मार्कवरून ज्यावेळेस सिलेक्शन जातं त्यावेळेस त्याची आपल्याला किंमत कळते पा. म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक सब्जेक्टला, म्हणजे तो GA असू दे, त्याच्यानंतर तुमचं क्वांट असू द्या, त्याच्यानंतर रिझनिंग असू द्या, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर असू द्या, ह्या सगळ्या विषयाला इक्वल इम्पॉर्टन्स असलं पाहिजे पा. कुठलाही सब्जेक्ट आपल्याला जास्त येतोय म्हणून त्याला बाजूला ठेवायचं असं करू नका. आपल्याला इक्वल प्रमाणात सगळ्यांना धरायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला चालायचंय पा. पुढे गेल्यानंतर पा, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी कोणते सोर्सेस वापरू, कारण क्वांट रिझनिंग इंग्लिशसाठी सगळ्यांना तर माहिती आहे, परंतु सोर्सेस ॲग्रिकल्चरसाठी कोणते वापरू पा. तर इथं एक लक्षात ठेवा, बऱ्यापैकी जे काही सोर्सेस वापरले जातात पा, बऱ्यापैकी जणांकडे नोट्स असतील पा, जे आपण सोर्स वापरलेत त्याला टू बी कंटिन्यू ठेवा. सोर्सेस वारंवार बदलणं ही सुद्धा आपली स्ट्रॅटेजी चुकीची आहे. याच्यामुळे होतं काय, लँग्वेजमध्ये बदल पडतो, काही काही ॲन्सरमध्ये थोडंसं वेगळेपण आपल्याला दिसतं. याच्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये आपलं काय होतं, जास्तीत जास्त कन्फ्युजन होतं. सोर्स तुम्ही जे वापरताय तो सोर्स टू बी कंटिन्यू ठेवा. त्याला वारंवार तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. जे जे टॉपिक तुम्हाला कन्फ्युजन होते ते साईडला काढा. त्या साईडला काढल्यानंतर आपले क्वेश्चन्स मी त्याच्यामुळे मॉक द्या म्हणतोय. याचं कारण असं, जर समजा तुम्हाला बॉटनीमध्ये जर क्वेश्चन आला, बॉटनीमध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आला ते आपल्याला कळतं, तो जर आपला चुकला किंवा आपण तुक्का मारला आणि तो बरोबर आला पण तो आपण कन्फ्युजन आहे पा, तर ते साईडला काढून ठेवल्यानंतर आपल्याला कळतं बाबा की आपल्याला इथं फोकस करावं लागेल. मग आपण जो सोर्स वापरतोय त्या सोर्समध्ये जाऊन पाहायचं की त्या सोर्समध्ये आहे का ते पॉईंट, मग माझं चुकलंय का. ह्या ज्यावेळेस गोष्टी तुम्ही करताल त्यावेळेस तुम्हाला त्याचा मेन्सला, ॲग्रिकल्चरचा नाबार्डला असू द्या, त्याच्यानंतर स्किल 2 असू द्या, त्याच्यानंतर IBPS AFO असू द्या, MCR कोणती एक्झाम्स असू द्या, या सगळ्या एक्झाम्सला ह्या गोष्टी लागू होत्यात. जोपर्यंत तुम्ही ते सोर्सेसमध्ये फक्त चेंजेस करत असतील, ही एक्झाम आली त्याचं सोर्सेस आलं, हे पुस्तक आलं चालले तिकडं, अशा गोष्टी करू नका. जे सोर्सेस तुम्ही करताय टू बी कंटिन्यू त्याला करायचं. जे काही तुम्ही, मी म्हणत नाही फक्त माझ्याच नोट्स वापरा, कुठलाही जो काही क्लास असेल तो ज्यावेळेस सांगतो की माझ्याच नोट्स वापरा, तर हे साफ चुकीचं आहे पा. तुम्हाला जे आवडतंय त्या नोट्स तुम्ही वापरा, परंतु ज्यावेळेस तुम्ही नोट्स वापरत असतात त्या ऑथेंटिक आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे पा. कारण तुम्ही पाहिलं असेल आत्ताची जी एक्झाम झाली पा IBPS मेन्स लेवलची पा, यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पाहता पा त्याच्यामध्ये भरपूर 4-5 क्वेश्चन असे होते की त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते, हे उत्तर का ते उत्तर. IBPS AFO कुठल्याही आपली जी ॲन्सर की असेल ती रिलीज करत नाही. IBPS AFO ही ICRच्या प्रमाणे चालणारी एक संस्था आहे. ICRला जे वाटल त्यांच्या सोर्सेसमध्ये जे काय असेल
तेच तिथं ग्राह्य धरलं जातं, दुसऱ्यांचं ग्राह्य धरलं जात नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सोर्स जे असेल ते ऑथेंटिक आहे की नाही ते चेक करायचं आणि त्याच्यानंतर जे काही रिव्हिजन तुम्ही करत असताल त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. पण रिव्हिजन करताना हे लक्षात ठेवा, फक्त रट्टा चालणार नाही, तर आपले कन्सेप्ट क्लिअर होतात की नाही. मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय की रट्ट्यावर विश्वास ठेवू नका. हे फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचे. क्वेश्चन फिरला तरी सुद्धा तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे, म्हणून आपले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. तर हे झालं सोर्सेसबद्दल. नंतर हे पा मॅक्झिमम रिव्हिजन नेसेसरी फॉर ॲग्रिकल्चर. पा मी आत्ताच सांगितलं की एकदम तुम्हाला रिव्हिजन अशा पाहिजेत की तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी हे वाचलेलं आहे, लगेच आठवलं पाहिजे. या टॉपिकमध्ये हे पॉईंट्स आहेत. पा याचा फायदा होतो कुठं, आपलं जे कन्फ्युजन असेल ना ते आपल्याला टाळता येतं. पा तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी मॅक्झिमम रिव्हिजन आणि कन्सेप्ट क्लिअर या दोन गोष्टीवरती जास्तीत जास्त भर द्या. पा जे काही तुम्ही 3-4 तास देणारे ॲग्रिकल्चरमध्ये, ते 3-4 तास म्हणजे आपलं लेक्चर 1 तास असते, त्याच्यानंतर तुम्ही ते लेक्चर घरी गेल्यानंतर तुम्ही अर्धा-पाऊण तासात ते लेक्चर करू शकतात. नंतर जे राहिलेले 2-3 तास असतील ते 2-3 तासामध्ये रिव्हिजन तुमची अशी पाहिजे की कन्सेप्ट क्लिअर प्लस मॅक्झिमम रिव्हिजन, असे 2 गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत. पा त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन का होत नाही सर, मला तर सगळे प्रश्न येत होते, पण नेमकी मी पेपरला गेल्यानंतर अशी काही गोष्टी होत्यात की माझा स्कोर जिथं 28 मिनिट 29 मिनिट लागले, मला 30-31 मार्क पडलाय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सर, मला तर 45 मार्क पडायला पाहिजे होते, क्वेश्चन तसे होते, एकदम सिली मिस्टेक झाल्या. हे का होतं, तर याचं कारण आहे पा आपण मॉक टेस्ट देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला क्वेश्चन सिलेक्शन करता येत नाही. ही जी गोष्ट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय प्रत्येक सेक्शनला ही इम्पॉर्टंट आहे. याचं कारण असं, क्वांट असू द्या, रिझनिंग असू द्या, इंग्लिश असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या, क्वेश्चन सिलेक्शन ज्याला जमलं तो 100% आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये सक्सेस झालेला दिसतो. मला एक सांगा की जे काही तुमचे क्वेश्चन होते म्हणजे मेन्स लेवलला 60 मार्क होते IBPS AFOला, त्याच्यातले जवळपास 40 क्वेश्चन असे होते की ते तुम्ही इझिली सोडवू शकतात, परंतु त्याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त होऊ शकत होतं. हे कशामुळे झालं, कारण तुमचे क्वेश्चन सिलेक्शन चुकले. जे तुम्हाला परफेक्ट येत होते ते तुम्ही कधीच त्याच्याकडे पाहत नाही. तुम्ही काय करतात, 1 पासून सुरुवात केली, 1 झालं, दुसरं येतंय, तिसरं, असे तुम्ही सिलेक्ट कर. अरे बाबा नाही येत तर त्याला स्किप कर. जर कन्फ्युजन 80-20 असेल तर त्याला मार्क रिव्ह्यू करून ठेव, म्हणजे डायरेक्ट तू त्या प्रश्नावरती येशील. पा डायरेक्ट ज्यावेळेस प्रश्नावरती येतो त्यावेळेस तुमचा काही सेकंदामधला जो वेळ आहे पा तो वाचलेला असतो. पा तुम्ही ते स्ट्रॅटेजी पण आहे, क्वेश्चन कसे सोडवले पाहिजे, पेपर कसा सोडवला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करतात त्यावेळेस 1 ते 60 मध्ये जेवढे परफेक्ट तुम्हाला येतात ते पहिले सोडून घ्या. आणि IBPS AFO मध्ये आत्ताचा जर पेपर पाहिला तर 30 क्वेश्चन सोडवण्यासारखे, 30 ते नाही 40 क्वेश्चन असे होते की ते तुम्हाला परफेक्ट जमले असते. परंतु होतं काय, 40 सोडवले परंतु पुढचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला जे पुढचे क्वेश्चन होते ते क्वेश्चन आपण सोडवावं वाटले, त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं आणि आपण तुक्के मारून आलो, ते निगेटिव्हमध्ये गेले आणि आमचा स्कोर आला 30. हे कधी होतं, ज्यावेळेस आपलं क्वेश्चन सिलेक्शन चुकलेलं असतं त्यावेळेस या गोष्टी होतात. पा क्वांटमध्ये पण तेच आहे. मला सांगा 8-8चा कट ऑफ लागतोय, 40 पैकी 8 किंवा 10 कट ऑफ धरा, 10 कट ऑफ लागलाय, रिझनिंगचा 15 धरा, तर मला सांगा हे 15 क्वेश्चन 40 पैकी नसतेत का सोडवण्यासारखे, असतेत, परंतु आपल्याला ते सिलेक्ट करता येत नाही आणि त्याच्यामुळे आपला कट ऑफ राहतो. पा जर समजा तुम्हाला DI आणि DI मधले 5 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी 3 जमतील, तुम्ही 2 जमत नाही त्याला हात कशाला लावता, तुक्का कशाला मारताय, असे जर बेरीज जर 3-3 2-2 क्वेश्चनची जरी केली तर तुम्ही 15-15 20-20 मार्क तुम्ही तिथं मिळवताय. परंतु आपल्याला ते जमत नाही किंवा आपल्याला ती सवय नाही. याचं कारण आपण कधी मॉक टेस्ट दिला नाही, कधी आपण त्या पद्धतीने गेलो नाही, कधी आपण स्मार्ट पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलो नाही. आपला ॲप्रोच फक्त असतो की क्वेश्चन जे दिसतेत ते सोडवत चालायचं. अरे पण स्मार्ट व्हा, आपल्याला कोणते येते तेवढे सोडवा, त्याची जर समजा तुम्ही बेरीज जरी केली तुम्ही इझिली क्रॅक झालेले असतात. पण ते गोष्टी आपण करतच नाही. तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या. क्वेश्चन सिलेक्शन मॉकमध्येच आपल्याला सवय लावा. ती सवय मग मॉकमध्ये लागल्यानंतर आपले जे काही ॲक्च्युअल पेपर असतो त्याच्यामध्ये सुद्धा ती सवय आपल्याला राहते. पा आता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून काय, ते म्हणजे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर असेल त्याचं ॲनालिसिस करा.
हे ॲनालिसिस का करा, मी कुठलीही एक्झाम पहा, UPSC असो MPSC असो कुठलीही पहा, याचे PYQ तुम्ही केलेच पाहिजे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे तुम्ही केले पाहिजे. याचं कारण का, आपल्याला कळतं की एक्झामची लेवल कशा पद्धतीने असते, आपण कुठपर्यंत आहे, आपल्याला इथून पुढं काय गरज लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं कळतात. आपण त्यानुसार स्टडी करायला सुरुवात करतो पहा. तर हे PYQ जे असेल त्याचं ॲनालिसिस, कोणत्या टॉपिकमधून चांगले चांगले क्वेश्चन येतात किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस असतो हे सुद्धा आपल्याला कळतं, त्याच्यानुसार आपल्याला तयारी करता येते. तर हे जे PYQ असतील पहा, हे PYQ याचं ॲनालिसिस करायचं आहे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे खालचा पॉईंट घेतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतील, PYQ जे असतील त्याचं ॲनालिसिस ते सोडवायचे, परंतु प्रिव्हियस इयरच्या कट ऑफवरती कधीही जायचं नाही. याचा फटका तुम्हाला IBPS AFOला जे मुलं आत्ता सिलेक्ट झाले नाही, काही काहींचे पॉईंटवरून सिलेक्शन गेले, ते तुम्हाला जास्त करून सांगतील पा. ह्याचं कारण असं पा, त्यांनी जो प्रिव्हियस इयरचा कट ऑफ धरला, काही नाही सर 17-18 मार्क कट ऑफ लागतोय, वाढून 25-30 पर्यंत लागेल, याच्या पुढे कसं लागेल. मग सोडवताना सोडवले किती 30 किंवा 35 क्वेश्चन, लागलं मेरिट किती 36चं मेरिट 35, सोडवले कुठून पास होणार आहे तुम्ही. ह्या ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टी टाळा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, अरे बाबांनो ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्हाला पेपर, मी वारंवार सांगतोय की तुम्हाला विचारून पेपर सेट करणार आहे का, नाही करणार. मग आपल्याला कॉम्पिटेटिव्ह ही काय कॉलेजची एक्झाम आहे का, नाही, ही इंडिया लेवलची एक्झाम आहे, तर तुम्हाला तेवढ्या प्रिपेअर राहावं लागेल. तुम्हाला जे काही तुम्हाला सिलेबसमध्ये सगळं दिसते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील, तुम्हाला सगळ्या गोष्टीत परफेक्ट व्हावं लागेल. त्यावेळेस समजायचं की आपण एक्झाम कॉम्पिटेटिव्ह देऊ शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ असेल तो मग जनरल बँकिंगचा असू द्या, IBPS AFOचा असू द्या, या गोष्टीवर अजिबात विचार करायचा नाही. आपल्याला जर, मला सांगा, तुम्हाला जर समजा 120 पैकी 125 मार्क आहे, 125 पैकी जर समजा तुम्हाला 100 मार्क पडले, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला नाव ठेवणार आहे का कोणी, तर नाही ठेवणार. मग 100 मार्काचं जर सोडवलं तर काय फरक पडणार आहे का बाबांनो. मग का 30 मार्काचं सोडवताय, तुम्हाला येत असून सुद्धा तुम्ही 30 मार्कापर्यंत अडकले, कारण का कट ऑफ मागच्या वर्षी खूप कमी आहे, आपल्याला एवढे पडले तरी बस होतील. ह्या ज्या भ्रमात जे राहतात ना, त्याला या वर्षी काय असतं AFO त्या गोष्टी समजल्यात पा. पुढच्या वर्षी अजून गोष्ट याच्यामध्ये कट ऑफ वाढू शकतो पा किंवा कमी होऊ शकतो, परंतु हे जे विद्यार्थी येत आहेत, या आपले जे कॉलेजचे विद्यार्थी येतात, त्यांच्याहून असं वाटतं की ते खूप स्मार्ट पद्धतीने तयारी करतायत, ते खूप अवेअर आहे या गोष्टीमध्ये, म्हणजे त्यांचं क्वांट रिझनिंग इंग्लिशसुद्धा चांगलं असू शकतं, कट ऑफ वाढू शकतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी, तुम्हाला जर 80-90 जर सोडा ना बाबांनो, काय प्रॉब्लेम आहे का. 80 पैकी 120-25 पैकी तुम्हाला 80-90 मार्क पडले, काय प्रॉब्लेम आहे का. पण तुम्ही त्या गोष्टीचा विचारच करत नाही. मागच्या वर्षीचे कट ऑफ पाहत बसतात, आपल्या कॅटेगरीचा कोणता, काय गरज आहे, ओपनमधून झालं तर काय प्रॉब्लेम आहे का. पण आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाही. आपल्याला त्या गोष्टी प्रॉब्लेम असे की मागच्या वर्षीचं पाहायचं, कोणाच तरी ऐकायचं, ह्या गोष्टी प्रॉब्लेममध्ये आणू शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कट ऑफचा कधीही विचार करायचा नाही. आपल्याला फक्त एक गोष्ट, आपले 100% त्या पेपरमध्ये द्यायचेत. आपल्याला आउट ऑफ मार्क पडले तरी चालेल, पण मी माझे 100% त्याच्यामध्ये देईल पा. ही गोष्ट पहिल्यापासून मनात ठेवून पेपरला जा, किंवा स्टडी करताना सुद्धा ही गोष्ट ठेवा की मी माझे 100% देतो की नाही देतो. तर या सगळ्या गोष्टीचा तिथं उपयोग करायचा पा. त्याच्यानंतर पा, जे काही एक्झामचे फॉर्म असतील पा, मग ते जनरल बँकिंगचे असू द्या, ॲग्रिकल्चरचे असू द्या, सगळे फॉर्म तुम्हाला भरायचेत पा. मी सांगितलंय, जे याच वर्षी तुम्ही ज्यावेळेस इथं येतात त्यावेळेस तुम्ही IBPS AFOला टार्गेट करा, कारण त्यांच्याकडे वेळ कमी. परंतु 2-2, 3-3 वर्ष झालेत, त्यांना जर समजा एक्झाम फक्त AFOचेच देत असेल तर त्यांचे इतका मूर्ख कोण नाही. याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही जनरल बँकिंगमध्ये जातायत, असं काहीच नाही की बाबा ते RRB PO होऊ शकत नाही, SBI PO होऊ शकत नाही. ॲग्रिकल्चरचे कित्येक स्टुडंट असे की ते जनरल बँकिंगमध्ये सुद्धा चमकलेले आहेत. तर मग तुम्हाला या गोष्टी करायच्या की सगळे एक्झामचे निदान फॉर्म भरा, सिलेबस सेम आहे, म्हणून मी सांगितलं की एक्झामला टार्गेट न करता सिलेबस टार्गेट करा. त्यावेळेस कुठल्याही एक्झामची भीती आपल्या मनात राहत नाही. मग तुम्ही SBI PO असो, RBI असो, कोणती असो, आपण ती एक्झाम द्यायला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण याच्यामध्ये 100% दिले. क्वांट माझं तेवढं चांगलं आहे, रिझनिंग तेवढं चांगलं आहे, इंग्लिश तेवढं चांगलं आहे पा. हे ज्यावेळेस करताल त्याच वेळेस तुम्ही जे काही एक्झाम्स असतील ते क्रॅक करू शकतात पा. सगळे फॉर्म भरा,
फॉर्म जर नाही भरले तुम्ही, ते सिलेक्शन तर बाजूलाच राहिलं, पण तुमचं नाव कुठं येणार आहे तिथं? फॉर्मच भरला नाही तर तुम्ही कसं काय सिलेक्ट होणार आहे? प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरा, भले पैसे जातील, 7-8-10 हजार रुपये बाजूला काढून ठेवा वर्षभराचे, ते एक्झामसाठीच फक्त वापरा. काहीतरी आपल्याला करावं लागणार, काहीतरी वेगळं करायचं असेल किंवा सिलेक्शन व्हायचं असेल तर आपल्याला या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील, त्याच्याशिवाय आपले फायनल सिलेक्शन होणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की प्रत्येक जेवढे काही फॉर्म येतील, भले ते इन्शुरन्सचे असू द्या, तुम्ही ते ॲग्रिकल्चर झालेलं आहे तुमचं, बीटेक झालं आहे, फूडटेक झालं आहे, तुम्ही तो फॉर्म भरलाच पाहिजे, तुम्ही त्या एक्झामला गेलंच पाहिजे, भले काही असू द्या. ॲग्रिकल्चरचा तुम्ही पेपर देणारच आहे, मला पण माहिती आहे, परंतु तुम्हाला जे काही जनरल बँकिंग असेल त्याचे सुद्धा फॉर्म भरायचे, त्याच्यासुद्धा एक्झाम्सला जायचे. IDBI जॅममध्ये तुम्ही झाले, IDBI जॅम झाले किंवा तुम्ही SBI मध्ये, काही वाईट आहे का? काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पगार तेवढाच आहे, सगळ्या गोष्टी तेवढ्याच आहे का? फक्त मी AF वरती सगळेजण, मला सांगा, हे वास्तव्य मी तुमच्या समोर मांडतोय, सगळेजण जेवढे प्रिपरेशन करतात देशभरातले सगळेजण AF होणार आहेत का? नाही होणार. तर मग आपल्याला बाकीच्या एक्झाम्समध्ये का नाही जायचं? तर आपण त्या एक्झाम टार्गेट करू शकतो, आपण पहिले फॉर्म भरले पाहिजे, त्याच्याशिवाय ती एक्झाम देता नाही येणार पा. तर ते एक्झामचे फॉर्म सगळ्यांनी भरायचे, भले जनरल बँकिंग असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या, सगळ्या एक्झामचे आपल्याला फॉर्म भरायचे आहेत पा. अशा पद्धतीने तुम्हाला वर्षभर राहायचंय, कुठलाही टाइमपास आपल्याला करायचं नाही. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यावर्षी टाइमपासला खूप काही साधनं आहेत पा. तुम्हाला ते साधनं सुद्धा दाखतो यावर्षी काय काय टाइमपास होऊ शकतो. पहिलं म्हणजे आत्ताच IPL आलेले, अक्षरशः स्टेटसवरून आपले भांडणं होते, मी मुंबईचा, मी चेन्नईचा, मी धोनीचा, मी रोहित शर्माचा, असे कितीतरी तुम्हाला वाद दिसतील, कितीतरी तुम्ही रात्र घालताल त्या IPLच्या डिस्कशनमध्ये पा. पण ज्या वेळेस आपली वेळ जाते, ज्यावेळेस आपल्या हातात सिलेक्शन नसतं, त्यावेळेस IPL तुमच्या कामाला येत नाही, कुठला प्लेयर तुमच्या कामाला येत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं IPL असेल, लोकसभेचं इलेक्शन लागले, विधानसभा लागेल, अक्षरशः मी सांगतोय ॲग्रिकल्चरच्या मुलांना या राजकारणात आहे ना भयानक येड असते. हे राजकारण आपल्या रात्र रात्र जागून काढतोय. हे तंबाखू मग राजकारण गप्पा मार, रात्री 3 वाजले तरी काय फरक पडत नाही, मी याचा कार्यकर्ता, मी त्याचा कार्यकर्ता. अरे बाबा, एक सुद्धा तुला इलेक्शन झाल्यानंतर विचारणार नाही कुत्रं. ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. 2024 हे वर्ष सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग फॅक्टर्स कोणते ठरतील, जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला तयारी करतात, ते म्हणजे कोणते? तर ते म्हणजे IPL असू द्या, लोकसभेचं इलेक्शन असू द्या, विधानसभेचं इलेक्शन आता लागल पा, ते इलेक्शन असू द्या, हे सगळ्यात मोठे टाइम कन्झ्युमिंग फॅक्टर्स ठरणारे. आणि याच्यामुळं आपल्या लाईफला कलाटणी सुद्धा बसू शकते. जोपर्यंत आपण याचा विचार करत नाही तोपर्यंत आपला जो टाइम असेल पा, तो टाइमचं युटिलायझेशन चांगलं होणार नाही. आणि जो आत्ताचा पिरियड आहे, मी आत्ता सध्या व्हिडिओ जो बनवतोय, हा जो पिरियड आहे मार्च, एप्रिल, मे आणि जून, या पिरियड हा सगळ्या एक्झाम जे असतील या पिरियडमध्ये एक्झाम्स नसतात. या पिरियडमध्ये उन्हाळा असतो. या पिरियडमध्ये प्रॉब्लेम हा होतो की सगळेजण डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतात, म्हणजे सुप्त अवस्थेत असतात. म्हणजे तुम्ही अक्षरशः दुपारच्या वेळेमध्ये लायब्ररीत जर आले तर लायब्ररी ओस पडलेल्या असतात पा. अशी परिस्थिती या पिरियडमध्ये असते. आणि जो या पिरियडमध्ये रात्री रात्र जागून दिवसभर ज्यावेळेस अभ्यास करतो, त्याला पुढचे जे असेल डिसेंबर, नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर हे जे पिरियड असेल पा, हे पिरियडमधल्या एक्झाम्स ज्या असतात, हा एक्झामच्या पिरियडमध्ये तुम्हाला जे काही पेपर्स असतील ते पेपर अतिशय व्यवस्थित जातील, त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील पा. तर ह्या ज्या गोष्टी असतील तर या गोष्टीचा कायमस्वरूपी आपल्याला विचार करायचा या वर्षभरात. कारण पा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेस माझेही जेवढे स्टुडंट्स असेल बॅचमध्ये ते सांगतोय आणि तुम्हाला यूट्यूबवरती तेच सांगतोय, बाबांनो, जे ॲग्रिकल्चरचे मुलं असतात ते एकदम मोठ्या घरचे नसतात. थोडासा आपल्या घरच्यांचा थोडाफार विचार करा आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करायचे. कारण ज्या वेळेस आपला वेळ जातो त्यावेळेस आपल्याबरोबर कोणीही नसतं आणि ज्यावेळेस आपल्याकडे सगळं काही असतं त्यावेळेस आपल्या पाठीमागे समाज असतो. अशा टायमिंगला ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस फक्त आपण रूम, अभ्यासिका आणि त्याच्यानंतर क्लास, एवढ्याच गोष्टी आपल्याबरोबर असतात. आणि आपले आई वडील हे गोष्टी आपल्याबरोबर दिसतात पा. पण ज्या वेळेस तुम्हाला जर आनंदाश्रू द्यायचे असतील आई वडिलांना किंवा काहीतरी आपल्याला आई वडिलांना करून दाखवायचं असेल, ते बिचारे 8-8, 9-9 हजार कशा पद्धतीने पाठवतात याचा एकदा थोडा डोक्यात शांत ठेवून विचार करा. त्यावेळेस आपल्याला काहीतरी मनात अशी
काहीतरी सल निर्माण होईल की बाबा मी हे का जे करतोय ते चुकीचं करतोय, मला इथून पुढे स्ट्रॅटेजी किंवा मला इथून पुढे अशा पद्धतीने गेलं पाहिजे की मला 1 वर्षामध्ये सिलेक्शन भेटलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. तर या गोष्टी टाळायच्यात. जरी तुम्ही काहीतरी याच्यामध्ये असताल, पण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचे असतील तर हे सगळे विषय आपल्याला टाळायचे आहेत आणि आपल्याला या पिरियडमध्ये चांगल्यात चांगला अभ्यास करायचा आहे आणि या वर्षीच सिलेक्ट व्हायचं आहे. हे लक्षात ठेवा. इलेक्शनचं इयर आहे, त्याच्यामुळे जागा अचानक येऊ शकतात कशाच्या पण, तर त्याचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. आणि तुम्हाला वारंवार सांगतोय, एक्झामला टार्गेट न करता सिलेबसला टार्गेट करा. कुठल्याही एक्झाम्समध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचं नाही, प्री मेन्स आपल्याला डिफरन्शिएट करायचं नाही. प्रत्येक टॉपिकला तेवढंच महत्त्व द्यायचं. जेवढं महत्त्व तुम्ही मेजर टॉपिकला देतात तेवढंच महत्त्व मायनरसुद्धा द्यायचं. सगळे टॉपिक आपल्याला इम्पॉर्टन्स देऊनच करायचे. कुठला मेजर मायनर आपल्याला करायचं नाही. आपल्याला जे करायचं ते माझे 100% देऊन करायचं, त्याच्याशिवाय आपला रिझल्ट येणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जे काही स्ट्रॅटेजी असेल, जे काही तुमच्या माझ्या मनानुसार जे काही कशा पद्धतीने जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. याचा अवश्य विचार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, होळीचा सण आहे, रंगपंचमी. त्या सणाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचं जे काही हे जे वर्ष असेल त्याच्यासाठी माझ्यातर्फे आणि संकल्प टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.